तिकडे असं ना तेव्हा धावा 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 उभारल्या जातात. आणि आता थोडं धावा डिफेंड झाल्यात, फक्त डिफेंड नाही झाल्यात तर पहिला मोठी धावसंख्या उभारली 57 धावा. ज्यावेळेला बॅटिंग करण्याची संधी मिळाली ना, त्यांनी सांगितलं होतं आम्ही बॅटिंग काय घेतलंय, थोडासा ॲडव्हान्टेज घेऊया, फायदा उचलूया. आणि त्याचा खेळ आपण पाहिला होता. 57 धावा केल्या होत्या या टीमनं. यस, मॅचला सुरुवात होईल. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं, प्रेक्षक राजांचं सहर्ष हार्दिक स्वागत. जिथे आपण पाहताय एबी चषक आणि एबी चषकाची एक सुंदर रजनी, ज्यामध्ये दुसरा दिवस, दुसरी रजनी आणि त्यातला चौथा मॅच. रिदान 11 केळवा गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सुमोद आहेत आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज निशांत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला अक्षय. मॅचला सुरुवात होईल. एक अत्यंत महत्त्वाचा मॅच, कडवी लढत दोन्ही संघांमधली. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा आणि एबी चषकाच्या चौथ्या मॅचला, दुसऱ्या दिवसातल्या चौथ्या मॅचला करूया सुरुवात. पंच रेडी आहेत, प्रिन्स मूवी रेडी आहे, कुणाल केणी वाढदिवस आणि तेही रेडी आहेत. तुकाराम मंगेला सर आमच्या समवेत असतील, साथीने असतील. एक खूप चांगलं समालोचन अनेक वेळा आपण त्यांना ऐकलं. आणि यावेळेला मॅचला सुरुवात. सुमोद पहिला बॉल घेऊन ओव्हर दी स्टम्प्सनं आलेत. पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं पहिलाच बॉल सुमोद यांचा. पहिलाच बॉल, एक चांगली सुरुवात खूप महत्त्वाची असते. ज्या वेळेला एका धावेनं तुम्ही संघाचा स्कोर कार्ड पहिल्या बॉलवरती ओपन करताना त्यावेळेला तुमचा एक आत्मविश्वास एक वेगळ्या पद्धतीनं, की पहिल्या बॉलवरती मी एक रन मिळवलं त्याचं समाधान असतं. सिंगल नक्की. आणि दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या, जसं तुम्ही उल्लेख केला सिंगल, आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं काय, मिडल ऑफ द बॅट केला होता. बॅटला कडेला लागून चौकार यायला तुम्हाला आत्मविश्वास येत नाही. अशा पद्धतीनं मिडल ऑफ द बॅट केल्यानंतर तो आत्मविश्वास पहिल्या चेंडूवरती प्राप्त केलाय. ऑफस्टॉपच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता फील्ड करण्याचा. जोपर्यंत डीप मिड विकेटला फील्ड केलं जाईल, थ्रो केलं जाईल. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. या 2 धावांनी धावफलक 3 वरती जाऊन पोहोचलेले आहेत. दोन्ही संघांना एकमेकांचे डावपेस माहिती आहे, म्हणजे एकमेकांशी कसं खेळायचं, कशा पद्धतीने खेळायचं. तसा केळवाचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला उसरणीचा संघ आहे. आणि या संघाने काय माहिती आहे, मागचे दोन्ही सामने पाहिले, म्हणजे जवळचे पाहिलेत. त्याच्यामुळे स्टार्ट महत्त्वाचं आहे, सुरुवात महत्त्वाचं आहे. जर मोठी धावसंख्या नाही उभारली तर पहिल्या 2 सामन्याप्रमाणे मॅच एकतर्फी जाऊ शकतो. आणि याचा विचार दोन्ही टीम करतात. अगदी बरोबर. गोलंदाज तयार होतील गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेला हाफ ट्रॅकरचा बॉल, बॉलला केलं मिड विकेटला. बॉल वेगाने चाललाय, दन 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 करत सीमा रेषेच्या बाहेर. खूप चांगला फटका. शॉर्ट बॉलवरती आक्रमण. सुमोदचा तिसरा बॉल, थोडासा हाफ ट्रॅकर खडतर आणि त्यावरती शोधला एबी चौकार. 4. महत्वाचं आहे. चौकारनं वेग वाढवण्याचा प्रयत्न केला गेला होता. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि धावा आहेत धावफलकावरती 8. 8 रन धावफलकावरती आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल चांगली सुरुवात. याही वेळेला हाफ ट्रॅकरचा बॉल होता. बॉलला केलं बिटवीन द गॅप. बॉल कॉर्नर मधून क्लिअर होईल आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. शिवशक्ती उसरणी संघाच्या डगआउटमधनं टाळ्या, शिट्टे आणि त्याचं कारण आहे फलंदाज आपल्याला बघायला मिळतात. ते म्हणजे निशांच्या बॅटमधनं येणारा एक महत्त्वाचा स्ट्रोक. जिथे आपण पाहतायत रिप्लेच्या माध्यमातून तो बॉल फ्लॅट षटकारासाठी. 6 धावा इथे मिळाल्या. शॉटॉन पूल होता, बॅकफुटला गेला, थोडंसं ताकद झोकली आणि मिड विकेटला एक फ्लॅट बॅटेड षटकार. फुलरले नव्हता, आता क्षेत्र बदलले. रिझल्ट थोडासा वेगळा आहे, पण काय फटकेबाजी. कुठे बेचावरती फुलर लेन वरती लॉफ्टेड ड्राईव्ह स्लॉक, चेंडू सीमारेषा पार. एबी चौकार. पहिल्या षटकाच्या खेळानंतर 18 रन, जी सुरुवात घणघाती आपल्याला बघायला मिळाली, ज्यामध्ये षटकार चौकारांची अतिशबाजी. फलंदाज एका बाजूला आपण पाहतात ते म्हणजे निशांत, त्यांच्या साथीनं अक्षय. दोन्ही फलंदाज खूप छान पद्धतीनं पार्टनरशिप महत्त्वाची असते. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही एकटा दोघं संघाला कधीच जिंकून देऊ शकत नाही. तुमची भागीदारी 11 जणांचा एकत्रित मेळ ज्या वेळेला येतो त्यावेळेला क्रिकेटचा सामना संघ जिंकताना अनेक वेळा आपण पाहिलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला तुकाराम सर. मी म्हणेन जी सुरुवात स्वप्नगत सुरुवात, ड्रीम स्टार्ट फॉर बॅटिंग साईड. ड्रीम आणि फ्लाइंग स्टार्ट आहे. फ्लाइंग स्टार्ट आहे काय, जसा
तुम्ही उल्लेख केला बिलकुल कमाल तो जोडियों में होती है. जोडीमध्ये कमाल होते, ही जोडी तुटले पण आता रब दे म्हणा ती जोडी, तर जोडी तोडने वाला भी गेंदबाज चाहिए. अशा वेळेला चर्चा केली टीमनं, केलवा टीमने चर्चा केली की अशा सिच्युएशनला आपल्या टीम मधला बेस्ट बॉलर कोण आहे, आपल्या टीम मधला मॅन फ्रॉम गोल्डन आर्म जो जोडीला तोडू शकतो, फोडू शकतो असा गोलंदाज कोण, तर निवड करण्यात आली रवींद्र यांची. पण इतका चांगला स्टार्ट, इतका चांगली सुरुवात आहे, ज्या पद्धतीनं स्टार्ट केलाय धावफलक 18 वरती आहे. 18 रन धावफलकावरती आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रवींद्र आलेत संघाचे ट्रम्प कार्ड म्हणून पाहिलं जातं सन्मानानं त्यांच्याकडे. पुढचा बॉल खोलवर टप्पाचा बॉलला लोन फुलटॉसमध्ये कन्वर्ट केलं. मिडॉनचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये होते, त्यांनी बॉलला कॅरी केलं. निनाद पाटील जिथे सिंगलनं स्ट्राईक बदलली गेली 19 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय. अजय भोईर साहेब आणि त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली लाख मोलाची यंदाचं पारितोषिक 3 लाख रुपये आणि एक सन्मानाची स्पर्धा संपूर्ण सफाळे पालघर जिल्ह्यातील गोलंदाज तयार. या वेळेला खोलवर टप्पाचा बॉल रवींद्र, तुम्ही जो म्हटला ना की एक महत्वाचा गोलंदाज असायला हवा होता, त्याची निवड रवींद्रची का केली? ब्रेक थ्रू साठी जाणले जाणारे रवींद्र अनप्लेएबल दांडी गुल फलंदाज बाद गॉन. थँक्यू. जसं गाण्यामध्ये म्हटलंय लाख मोलाची स्पर्धा प्रत्येकाला आवडणारी, अभिवेशी वाटणारी आणि ज्या स्पर्धेची उत्सुकता प्रत्येकाला असते, असा एबी ग्रुपच्या माध्यमातून अजय भोईर यांच्या संकल्पना साकार झालेली ही स्पर्धा आपण बघतोय. आणि त्याच्यामध्ये आज चालू असलेला उसरणी आणि केळवा या दोन संघादरम्यानचा सामना. मागचा विकेट जर पाहिला ना, थोडीशी जागा बनवली होती ती ऑफस्टमच्या जो पहिला खेळला होता, त्यानंतर आता लेग स्टम्पच्या बाहेर आले होते. ऑफस्टमच्या जो कव्हरच्या डोक्यावरनं खेळायचा होता ना, ती जागा बनत असताना क्लिअर सरळ यस्टनवरती चेंडू आदळलाय. म्हणून रवींद्रचा उल्लेख केला होता, रवींद्रला त्याच करता आणलंय या इनिंगमध्ये. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू होता, मी म्हटलं होतं ना एक चित्रपट होता, रब ने बना दी जोड़ी, रब जोड़ी बनाता है और रवींद्र आके उसे तोड देता है. जोडी तुटले, त्याचा किती फायदा टीमला होतोय बघूया. चांगली गोलंदाजी. रवींद्र जोडी तोडण्यासाठी जाणले जाणारे गोलंदाज, ज्यांनी अद्वितीय गोलंदाजी केली आतापर्यंत. पहिल्या षटकात काय झालं मला नाही माहिती, दुसऱ्या षटकात मी प्रामुख्याने संघाचा महत्वाचा गोलंदाज आहे, त्या अनुषंगाने त्यांना गोलंदाजी खूप चांगली केली आतापर्यंत. पुढचा बॉल यावेळेला अलॉंग दी कार्पेट, अगदी मैदानाला फाडत बॉल चाललाय कव्हरला. अद्वितीय स्ट्रोक, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, डोळ्यांचं पारडं फेडणारा हा फटका. 4. थँक्यू. मेगा स्क्रीन वरती बघा, ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, काय कडक कव्हर ड्राईव्ह खेळाय. कव्हर ड्राईव्हचा फटका, जसं तुम्ही उल्लेख केला, घास में आग लगाती हुई बाउंड्री. बरोबर अक्षरशः गवतावरनं जाऊन चेंडू गेलाय पायावरती. चेंडू पण थोडा बाहेर आहे पुलटा चेंडू जरी लागला होता पायावरती, पण जो आदळला ज्यावेळेला त्यावेळेला स्टंपला सोडून जाणारा असं पंचांनी तिथे निर्देश आहे. बघा रिप्ले बघा, योग्य निर्णय पंचांचा. पायावरती जरूर आदळला, पण तो लेग स्टंपला सोडून जाणार म्हणून त्यांनी अपील फेटाळलं होतं. सरतोडी संघ, जर आपण कोणी इथे असाल तर तुमचा प्रतिनिधी आमच्या प्लीज आयोजकांशी एकदा भेट घ्या. या वेळेला फटका कव्हरला, या आधीचा जर आपण तपासून पहिला 4 होता, यावेळेला लॉप केला, डिपेक्सच्या कव्हरला बॉलला ढकललं, बॉल सीमा रेषेच्या बाहेर. दर्शनीय षटकार एबी ग्रुपचा हा आलाय ब्रँडेड 6. थँक्यू. आणि एबी ट्रॉफीमध्ये जर पाहिलं ना, सर्वाधिक षटकार त्या ठिकाणी केलेत लॉंग ऑफला हा देखील होता. फुलरले नव्हता, ऑफस्टमच्या बाहेर बॅट स्विंग जोरात होती आणि बरोबर त्या बॅट फ्लोनं चेंडूला पाठवला लॉंग ऑफ सीमारेषा बाहेर. 2 षटकांचा खेळ. दबाय दबावरती 29 29 पहिला 18 या षटकामध्ये आल्यात 11 धावा. एक विकेट जरूर आला, पण चौकार षटकार आणि धावा दबावरती 29. हॅलो, या षटकानंतर मुख्य मंचाकडे आपला कॅमेरा फिरवायचा. हे षटक झाल्यानंतर कॅमेरामॅन विनंती असेल. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. प्रामुख्याने गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आलेत. उदय यांना आपण पाहतात. उदय घरत
खऱ्या अर्थानं केळव्याचं मैदान आणि ते रबर बॉलचं क्रिकेट होतं. आज टेनिस बॉलमध्ये आहात तुम्ही. पेशाने एक चांगला फलंदाज आहे. ओपनिंग पेअरसाठी दाखल होताना अनेक वेळा आपण त्यांना पाहिलंय, परंतु आता गोलंदाजीचा भार स्वीकारलाय त्यांनी. आणि जिथे आपण पाहू शकाल 2 षटकांचा खेळ वेगानं पुढे आला 29 रनचा. आता उदयला 5 षटकांचं मध्य तिसरं षटक. तिसऱ्या षटकात मोमेंटम शिफ्ट करावं लागेल, तर मग आता ही जी धावती ट्रेन आहे ना वेगाने चाललंय, तिचा वेग प्रचंड वाढत चाललाय. 2 षटकांमध्ये 29 झालेत. जसा मागचा मॅच पाहिला होता, 2 षटकामध्ये 25 आल्या होत्या आणि त्यानंतर एक ब्रेक आला होता. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळले, लॉंग ऑफला फील्ड केलं गेलं. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. 30-30 30 धावा फलकावरती आहेत आणि एकदा निलावाल केलवाचा संघ करतोय. एक ड्रेसमध्ये, एक युनिफॉर्ममध्ये. ह्याच्यामध्ये तुमची युनिटी दिसते, तुमची एकता दिसते, तुमच्यामध्ये असलेलं एकमेकांची बांधिलकी. एक टीम आहे, फक्त त्याला काय माहिती का, त्या टीमला एक टीमवर्क साधायचं आहे. जर टीमवर्क योग्य साधलं त्या सामन्यामध्ये जो हवा तसा रिझल्ट पाहिजे ना, तो मिळू शकेल. अगदी बरोबर. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. यावेळेला फुलर लेनचा बॉलला केले समोरच्या दिशेनं. खूप चांगले क्षेत्ररक्षण एफर्ट. शेवटपर्यंत चेंडूवरती नजरा ठेवल्या होत्या आणि खऱ्या अर्थानं संघासाठी ह्या 3 धावा इथून सेव्ह जरूर केल्या. चांगलं क्षेत्ररक्षण. तुम्ही संघासाठी समर्पण कसं करता हे महत्त्वाचं असतं. रुचितला आपण डीपमध्ये पाहिलं, तेही एक आक्रमक खेळाडू आहेत, फलंदाजीसाठी जाणले जातात. मैदानाच्या आत क्षेत्ररक्षण कमालीचं राहिलं त्यांचं. नाही, कॅप्टननं म्हटलंय बाबा तिथे ठेवणं त्याला उचित ठरलंय, कारण रुचित आहे तिथे. बरोबर, योग्य ठरलंय म्हणून त्याला तिथे ठेवलंय. बिलकुल आपने खाली गेंद नाही रोकी आहे. तुम्ही फक्त हा चौकार नाही थांबवलाय, तुमच्या गोलंदाजा खाली जाणारा मोराल, डगमगणारा आत्मविश्वास तोही थांबवलाय. कारण चौकार रोखताना कदाचित त्याचं दडपण येऊ शकलं असतं, तो चौकार तुम्ही रोखलाय. मी म्हटलं ना, तुमच्या गोलंदाजाचा तो मोराल, आत्मविश्वास, ज्याला कदाचित तडा जाईल, डगमगेल, आणि त्यावेळेला रुचितनं तो आत्मविश्वास रोखणारा तो फिल्डिंग केलाय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा एक डॉट चेंडू आलाय. चांगला बॉल. 3 बॉलचा खेळ झाला आणि कुणाल किणी दर्शवतात की धावांची गती जाऊन पोहोचते 31-31 धावा. म्हणजेच स्कोर कार्डला थोडं कंट्रोल केलं इथे उदय घरातनं. पुन्हा एकदा आलेत. लेफ्ट आर्म ओव्हर दी स्टम्प्स. लो वन फुलटॉसचा बॉल. मिड विकेटला बॉल जाईल. शॉटमधून खेळाडू पुढे येतील आणि त्यांनी बॉलला फील्ड केलं. मिळाली सिंगल. 32 धावा धावफलकावरती. उदयचं तिसरं षटक होतं. मोमेंटम आता इथून मी म्हणेन विकेट जरी नाही आली तरी धावसंख्यांचा वेग जो धावत होता तो आता थोडासा कमी झालाय, शांत झालाय. नाही म्हणजे टीम एका बाजूला उसरणी आहे, पण आता धावफलक थोडासा उतरणीला लागलाय, थोडं खाली आलाय. त्याला कारण आहे की उदय घरचं हे षटक. पण आता जसं बॅटिंग चाललंय, शेवटच्या क्षणी कुठलाही मोठा फटका पुन्हा एकदा समीकरण बिघडू शकतं. फुल टॉस बॉल, एक निमंत्रण, इन्व्हिटेशन, आणि चेंडू गेलाय मिड विकेट सीमारेच्या पार. चौकार. थँक्यू सो मच. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. बघा, फुलर लेनचा बॉल होता बिटवीन द गॅप. जाऊया मुख्य व्यासपीठावरती. आणि जिथे निश्चित स्वरूपात एका चेंडूचा खेळ बाकी असताना धावांची गती तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते 36-36 धावा. फुलर लेनचा बॉल, त्याला पनिश केलं. उदय घरत यांच्या षटकातला हा शेवटचा बॉल, अर्थात तिसरं षटक. रिदान 11 केळवासाठी उदय आलेत. याही वेळेला फुलर लेनचा बॉल, क्षेत्ररक्षण चांगलं झालं. जिथे आपण पाहतायत मिडॉनला बॉलला कॅरी करत असताना फील्ड झाली. षटक संपले. 3 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 37. जाऊया मुख्य व्यासपीठावरती जिथे अजित पाटील सर आहेत. वळू आपण मुख्य मंचाकडे. नुकतंच ज्यांचं शुभागमन झालंय, सन्मानी व्यक्तिमत्व आदरणीय किरणजी म्हात्रे साहेबांचं, राजा ग्रुप सदस्य, वेडीगावचे माजी उपसरपंच आणि एक यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून आपण बघतायत आदरणीय किरणजी म्हात्रे साहेब, त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतोय या स्पर्धेचे सर्वेसर्वा आदरणीय अजयजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण किरणजी म्हात्रे सरांचं करतोय वेलकम. मायेचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मान होतोय. या पुष्पाप्रमाणे आपण सदैव फुलत राहा हे आम्ही ईश्वर चरणी करतोय प्रार्थना. तदनंतर आपण वळतोय आणखीन एक आदरणीय व्यक्तिमत्व, चेतनजी म्हात्रे साहेब, समाजसेवक, यशस्वी बांधकाम व्यावसायिक आणि एक दानशूर व्यक्तिमत्व, त्यांचा शुभ सन्मान पुनश्च अजयजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय. आणि या गोल्डन मेमरीज प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून आपण कॅचअप करतोय. थँक्यू सर.
स्थानापन्न व्हा आणि मॅचचा मनमुराद आनंद आमच्या मुख्य मंचावरून घ्यायचा. O2 कॉमेंट्री स्टुडिओ. धन्यवाद. पाहुण्यांची मांदियाळी सध्या व्यासपीठाला, मुख्य व्यासपीठाला आपण पाहू शकता. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. ऑफस्टॉमच्या बाहेर वाईड यॉर्कर हाताळायचा होता. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना मागच्या षटकामध्ये 1 चौकार आला होता. 3 षटकांचा खेळ 37. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत आणि गोलंदाजी हाताळतोय नयन. नयन इथे आपण पाहतात गोलंदाजी करताना नयन यांना आपण पाहू शकाल. पुढचा बॉल नयन यांचा. यावेळेला बॅटची कड, बॉल चाललाय षटमानला, खेळाडू आहेत तिथे, बॉलला फील्ड करतील, मिळेल सिंगल. चौथ्या षटकामध्ये कट्टर गोलंदाजी फलंदाजांसाठी थोडीशी डोकेदुखी इथे आपल्याला बघायला मिळाली वाढत असताना, कारण मागच्या बॉलवरती देखील प्रयत्न केला होता, नाही कनेक्ट करता आलं. इथे देखील सिंगल मिळाली. बघा लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स आणि तो बी अराउंड द विकेट हाताळला जातोय. पायावरचा चेंडू होता, पिक केला, फ्लिक केला, पाताला जरूर लागला, पण अक्षरशः हाताला लागून चेंडू निसरलाय. चेंडू सीमारेषा पार. हेवी ग्रुपचा षटकार. थँक्यू. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण तपासून पाहिल्यानंतर अगदी पायावरची लाईन होती आणि तदनंतर त्या बॉलला फक्त चांगला मनगटाच्या साह्यानं दिशा दिली. बॉल सीमा रेषेच्या बाहेर षटकारासाठी ज्यांनी पाठवलं, प्रयत्न केले जरूर, परंतु त्या प्रयत्नांना यश नाही आलं. 6 धाव्यांची इथे मोहर उमटली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 44 वरती. गोलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत नयनचा बॉल, मागचा बॉल षटकार. या वेळेला काय होईल? फलंदाज पुन्हा एकदा बॉलला खेळलेत. डीपमधून खेळाडू आहेत पॉइंटला, वेगानं पुढे आलेत आणि इथे देखील सिंगलच मिळेल. दुसरीचा प्रयत्न घेणं असं डगआउटचं म्हणणं आहे. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करणं तेवढंसं सोपं नसतं, बाहेरून क्रिकेट बघायला जेवढं बघायला मिळतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय माहिती का, दोन्ही फलंदाजाला सूर सापडलाय. दोन्ही प्रमुख फलंदाज आहेत, त्याच्यामुळे रिस्क घ्यावी न घ्यावी या द्विधा मनस्थितीमध्ये होते. ऑफस्टम्पच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं होतोय. एक अवांतर धाव धापलकावरती ऍड होईल. त्यावेळेला काय माहिती का, म्हणजे 2 फलंदाजामध्ये तिथे चर्चा चालली की आपण रिस्क नाही घ्यायची, आणि रिस्क घ्यायची तर मग कुठली घ्यायची? कॅल्क्युलेटिव्ह रिस्क तुम्हाला घ्यायची, पण रिस्क मोठ्या फटक्यांची घ्यायची की धाबाची घ्यायची? हा मोठ्या फटक्याची रिस्क होता. टॉप एड लागला, क्षेत्ररक्षक दूरवरनं पोहोचण्याचा प्रयत्न नोमॅन्स लँडमध्ये. मिडविकचा क्षेत्ररक्षक आले होते, शेवटच्या क्षणी त्यांनी पाहिलं आणि नंतर अटेम्प्ट नाही केला गेला. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. हळूहळू धावफलक चाललाय, 50च्या आसपास पोहोचलाय. धावफलकावरती धावा झाल्या त्या 48. 48 रन धावफलकावरती. प्रिन्स मूव्ही यांचं देखील कौतुक करावं लागेल. अतिशय सुंदर पद्धतीनं लाईव्ह टेलिकास्ट होत असताना या स्पर्धेला एबी ग्रुप भिवंडीवरनं लांबचा प्रवास, भिवंडीवरनं कामची ते निवड झाली. तुमचं कार्याची दखल घेतल्यानंतरच तुम्हाला प्रसिद्धी मिळते आणि याही वेळेला फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. काय फटका केला, बिटवीन द गॅप कव्हरला भेदत बॉल सीमा रेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4, संपूर्ण 4. एबी ग्रुपचा आलाय चौकार 4. थँक्यू. मुख्य मंचाकडे कॅमेरा फिरवायचा विनंती असेल. कॅमेरामन, आपण बघतायत नुकतंच ज्यांचं शुभागमन झालंय, सन्माननीय व्यक्तिमत्व प्रतीक मांडवेकर साहेबांचं शुभागमन झालंय. आम्ही विनंती करतोय हरेश्वर सरांना की त्यांचा आपण यथोचित शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. वेलकम प्रतीकजी मांडवेकर सर, आपण इथे आलात, आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला देत आहेत. अतिथी देव भव आणि आपण त्या संस्कृतीचं जतन करताना आपण करतोय वेलकम. आदरणीय व्यक्तिमत्व प्रतीक जी मांडवेकर साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. आम्ही विनंती करतोय आपण स्थानापन्न व्हा आणि या मॅचचा मनमुराद आनंद आमच्या मुख्य मंचावरून घ्या. धन्यवाद. कोलवाट्याचा चेंडू होता, पहिला चेंडू ड्राईव्ह करायचा होता मिडविकेटच्या रिजनमध्ये. 4 षटकांचा खेळ संपला होता. त्या धावा त्या धावफलकावरती 52 धावा धावफलकावरती आहेत. म्हणून एका गोष्टीवरती चर्चा मी हे केली होती की ज्यावेळेला संध्याकाळी धावा येत नव्हत्या, पण जैसे रात, म्हणजे एक सिरियल आली होती बघा मराठी, रात्रीचा खेळ चाले, आता रात्रीमध्ये बॅट्समनचा खेळ चाललाय ज्याच्यावरती धावा आल्यात. अगदी बरोबर. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवरती. शेवटचा आणि स्लॉक षटकामध्ये चांगला चेंडू, गतीमध्ये बदल आणि तदनंतर थोडासा त्यामध्ये अनएक्सपेक्टेड बाउन्स, जो अनपेक्षित उसळी होती त्यानं थोडंसं त्रस्त राहिले आणि इथे डॉट बॉल देखील आला. मागच्या जर 2 षटकांचा थोडंसं अनालिसिस केलं लेफ्ट आर्मरच्या, तर एक गोष्ट नक्कीच लक्षात आली, त्यावरती आपण चर्चेला येऊया. पण आता शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे.
अकोटा त्याच्यानं होता क्रॅम्प केलं होतं चेंडूला जरूर खेळलाय स्क्वेअर लेग निदानमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलाय थ्रो आलाय थ्रो हो परफेक्ट थ्रो काय फ्लॅट थ्रो आणि बरोबर यशस्वीने काम केले पूर्ण धावाच्या स्वरूपात गडी बाद. थँक्यू सो मच. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं अगदी वेगानं आले स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आणि त्या बॉलला फेकी देखील चांगली राहिली. यस आपण पाहू शकाल प्रतीक मांडवीकर सर मुख्य व्यासपीठावरती आहेत आणि त्यांचाच संघ रिधान 11 केळवा जो कर्णधार निनादनं उल्लेख केला होता की प्रतीक मांडवीकर सरांचे देखील आभार मानावे तेवढे कमी आहेत. ज्या वेळेला रिधान 11 केळवा या संघाचं एंट्री होते त्यावेळेला प्रतीक सर निश्चित स्वरूपात या स्पर्धेला प्रत्येक स्पर्धेमध्ये संघाची एंट्री करत असतात आणि त्यांचे देखील आभार मानणं त्यांनी निश्चित स्वरूपात मुख्य खेळपट्टीवर टॉस करण्याच्या वेळेला सांगितलं. प्रतीक मांडवीकर सरांचा संघ इन ॲक्शनमध्ये षटक क्रमांक चालू आहे ते म्हणजेच अगदी शेवटचं नवीन फलंदाज दाखल झालेत. गौरव अगदी मजबूत बांधायचे ज्या पद्धतीनं शरीर यष्टी आहे त्या पद्धतीनं फटके देखील येणं आता गरजेचे असतील. बॅटिंग करणारी टीम सांगेल की आपण टार्गेट सेट करतो ना जास्तीत जास्त धावा येणार आहेत शेवटच्या षटकात. गोलंदाज तयार याही वेळेला चांगला चेंडू गुड लाईन स्पॉटला पिचिंग होते तुकाराम सर आणि त्या बॉलमध्ये मी म्हणेन की सर्व काही योगदान दिलं होतं गोलंदाजानं. चांगला बॉल आणि त्यांना माहिती आहे म्हणजे जसं तुम्ही उल्लेख केला बॅट्समनचा उल्लेख केला फलंदाजचा उल्लेख केला त्याच्या रेंजपासून लांब खेळवायचा आहे किंबहुना जो टप्पा लांब ठेवायचा आहे त्याचा फायदा मागच्या चेंडूवरती देखील आला. शेवटचं षटक आहे धावा काढण्याचा प्रयत्न उसरीचा संघ करतोय. चेंडूच्या वेगात बदल केला महत्वाचा आहे बिल्कुल. आप बदलाव नहीं करोगे तो आपको बदल दिया जाएगा. चांगला बदल चेंज ऑफ पेस गती परिवर्तन निर्धाव चेंडू. चांगला बॉल वैविध्यता बघायला मिळाली गोलंदाजाची. हातखंडातून ज्या वेळेला बॉल सुटला त्यावेळेला त्यामध्ये मागच्या बॉलची तुलना केली कमी वेगाचा बॉल होता. याही षटकात जर चेंडू तपासून पाहिले तर अगदी शेवटचा बॉल हाफ ट्रॅकरचा बॉल आणि चांगला बॉल जिथे वेगामध्ये बदल लेग कटर गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. षटक संपलेत 5 आणि 5 षटकांचा खेळ ज्या वेळेला प्रत्यक्षात संपला त्यावेळेला कुणाल केडी आम्हाला दर्शवतात की धावसंख्या जाऊन पोहोचते 55 धावा. 55 धावा धावफलकावरती 56चं टार्गेट आणि 56चं टार्गेट देखील मजा येईल या मॅचमध्ये दुसऱ्या डावामध्ये. 55 धावा धावफलकावरती 56 अब तक 56 जैसा फिल्म आई थी ना ऐसे रन आपको बनाने 56 धावांचा पाठलाग ज्या वेळेला होईल कबड्डी बॉक्समध्ये हलकासा बदल होईल. अब एका बाजूला आपण जर पाहिलं अजित सर जॉईंट होतील आणि एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर येऊया ज्यावेळेला 56 धावांचा पाठलाग होतोय की नाही हे पाहण्यासाठी येऊया. चला पण टॉसची प्रक्रिया पूर्ण करतोय. कॉइन द्या. प्राण भोईर कुठे असतील प्लीज समालोचन करायशी संपर्क करायचा आहे. टॉस केला जाईल या ठिकाणी. साई केळवा रोड विपक्ष फिशरमॅन दांडाखाडी दोन्ही संघांना एक टॉस साठी तयार राहा. चला पण टॉसची प्रक्रिया पूर्ण करतोय. दांडाखाडी फिशरमॅन विपक्ष मॅच आपल्याला बघायला मिळेल.
साई केळवा रोड या दोन संघामधलं द्वंद्व आपण बघतोय. आदरणीय व्यक्तिमत्व जयप्रकाश म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण कॉईन स्पिन करणार आहोत. महत्त्वाची मॅच आहे, लीग स्टेजमधला अंतिम मॅच असेल आणि खऱ्या अर्थाने या मॅचवरती सर्वांच्या नजर आहेत. कारण साई केळवा रोड संघ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दोन हात करताना आपल्याला बघायला मिळेल. तर समोर फिशरमॅन दांडाकाडी संघ आपल्याला बघायला मिळतोय. चला या ठिकाणी चॉईस दिली जाईल. दंडाकाडी संघाचा कॉल आहे, टेल इज कॉल आणि येतो या ठिकाणी हेड टॉस जिंकला या ठिकाणी सायकल वरोड संघ. काय असेल तुमचा निर्णय? आमचा निर्णय प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा असेल. आणि यंदा सर्व संघ प्रॅक्टिसमध्ये आहे. प्रॅक्टिसमध्ये अर्धा संघ आहे, पूर्ण संघ प्रॅक्टिसमध्ये नाही आहे. काय म्हणशील ओपनिंग टीमला किती धावापर्यंत थांबवण्याचं प्लॅनिंग असेल? तरी अपोनेंटला आम्ही एक 40 ते 50 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आणि कुठले गोलंदाज आहेत ज्याच्यावरती विश्वास आहे की ब्रेक थ्रू देऊन थोडंसं ओपनिंग टीमला थांबवून ठेवतील? आमच्याकडे कौशिक, मुकेश यांच्यासारखे चांगले गोलंदाज आहेत आणि चैतन्य सिद्धेश यांच्यासारखा बॅकअप सुद्धा आहे गोलंदाजीमध्ये. टॉस हरल्यात प्रथम बॅटिंग करायच्या मनाच्या अगेन्स्ट डिसिजन केलाय का? नाही नाही, आम्हाला बॅटिंगच हवी होती. आणि किती वाट बघता तुम्ही एबी चषकाची? कधी येईल पण मे महिना एप्रिलमध्ये आला तर वाटतं की आता मॅच होणार आहे एबीची. आणि इथे एंटर झाल्यानंतर जो माहोल आहे या ठिकाणी ॲटमॉस्फिअर आहे क्रिकेटचा, काय म्हणशील या सुंदर नियोजनाबद्दल? आता तर काय A2 ऑल इज वेल टुर्नामेंट आहे, त्याच्यामुळे काही बोलण्यात काही प्रॉब्लेम नाही. ओके. तर टॉस जिंकला या ठिकाणी आपण बघतायत आणि घेतलंय प्रथमतः शतरक्षण साई केळवा रोड संघानं आणि प्रथमतः बोलवले बॅटिंगसाठी फिशरमॅन दांडाकाडी संघाला. तर वळूया आपण कॉमेंट्री स्टुडिओकडे. यस थँक्यू. जाऊया मॅचकडे, जिथे चेझिंगमध्ये मजा येईल. दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील, जिथे एका बाजूला आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आशू आणि आशूच्या साथीनं अक्षय गवळी, जो मी उल्लेख केला नक्की चर्चेतलं नाव राहिलंय संपूर्ण केळवा या संघामध्ये. अक्षय गवळी अंडरम क्रिकेट टॅपचा राजा, ओव्हरम क्रिकेटचा हार्ड हिटर, लेदर क्रिकेटचा तंत्रशुद्ध फटके खेळणारा खेळाडू. बघूया अब तक 56चं टार्गेट आहे. पहिला चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज निशांत. अक्षय गवली पलटा चेंडू थोडासा या ठिकाणी बीट झाला. बॅटर संधी होती परंतु आम ॲक्शन जर बघितली थोडीशी अनऑर्थोडॉक्स आणि त्यामुळे चेंडूला रीड करता आले नाही. संधी इथे होती आणि या संधीला बेनिफिशियल कॉजमध्ये जर परिवर्तन केलं असतं, ड्रीम स्टार्ट झाला असता. डॉट बॉल यावेळेला डाऊन द लेग्स एक वाईड बॉल आहे. 100च्या रूपानं स्कोर कार्डला स्टार्ट झाले. रिदान 11 केळवा संघ आपण बघतोय. अनेक दिग्गज खेळाडू आहेत. यंदाचं टेनिस क्रिकेट विश्वातील ची स्पर्धा आपण बघितली BKM, त्यामध्ये आपण बघतो या संघातील अनेक खेळाडूंचा एक उत्तम साथ राहिली. एक दर्जेदार टुर्नामेंट आणि एक अप्रतिम तो रणसंग्राम आपण बघितलाय. बघूया पुढचा चेंडू तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर. समोर आपण अक्षय गवळी यांना बघतोय. सुंदर कव्हर्सला खेळतायत. कव्हर ड्राईव्ह धावसंख्या 1ने आकार घेतात 2 वर स्थिरावले. लीग स्टेजचा एक अंतिम मॅच आहे. आम्ही हरेश्वरजी किणी सरांना विनंती करतोय की आपण विनिंग टीमच्या संघनायकांना या ठिकाणी प्राचारण करा आणि चिठ्ठ्यांचा ड्रॉ आपण लॉट्स टाकणार आहोत सेकंड इनिंगसाठी. त्यासाठी आपण पूर्वतयारी करायची. उत्कर्ष काय म्हणसेल? 56चं टार्गेट आहे. एक डीप बॅटिंग लाईन आहे रिदान 11 संघाकडे, तर ओपनिंग टीमकडे एक चांगली गोलंदाजी आहे. निश्चित स्वरूपात मॅचमध्ये मजा येईल, चांगला मॅच होईल कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. पुढचा बॉल यावेळेला बॅटची कड
आशुबाद आणि आशुबाद झाल्यानंतर सेलिब्रेशन आपण बघू शकता. एक प्राइसलेस विकेट, अत्यंत महत्वाचा मोहरा इथे बाद होतोय. गॉन. धावांचा टार्गेट इथे, परंतु उसरणी संघ ज्या पद्धतीने मागच्या वर्षी उसरणी संघानं आपला दबदबा, दहशत आणि आपली ताकद दाखवले ती विसरून चालणार नाही. या संघाकडे भरपूर क्षमता आहे आणि या संघाची ताकद आपण मागच्या वर्षामध्ये बघितले, म्हणजेच या बॅटलला रंग देणार उसरणी संघ. निश्चित स्वरूपात आता मजा येईल जिथे उसरणी संघानं एक अत्यंत महत्वाची विकेट मिळवली. आता संघाचे कर्णधार निनाद पाटील मैदानाच्या आतमध्ये. निनाद पाटील यांच्यासाठी पुढचा बॉल समोरच्या दिशेनं आपण पाहतात. याही वेळेला आपण पाहू शकाल जबरदस्त गोलंदाजी. बॉलमध्ये वेग जास्त नव्हता अजित सर, परंतु टप्पा चांगला होता आणि त्यावरती निनाद पाटील बीट झाले. नाही, खऱ्या अर्थाने बघितलं हलकासा लेग ब्रेक होता, पडल्यानंतर थोडासा चेंडू कट झालाय आणि ते डॉट बॉल आलाय. संध्याकाळचं रात्रीचं सत्र आहे, आपण बघताय रजनी प्रारंभ झालाय आणि ते फिंगर रोल करणारे गोलंदाज चांगले यशस्वी होताना आपण बघतोय. इथे सुद्धा आपण बघताय चेंज ऑफ द पेस, थोडीशी फ्लाईट दिली होती, फलंदाजाला मजबूर केलं, फक्त दिशा देण्यासाठी सिंगल कंप्लीट होते आणि धावसंख्या 1 ने आकार घेताना 3 वर स्थिरावले. 3 धावा धावफलकावरती आहेत. अगदी यानंतरच्या मॅच नंतर जे ड्रॉ आहेत तेही आपण बघणार आहोत. चेंडूंचा खेळ तपासून पाहिला तर आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. अगदी शेवटचा बॉल गोलंदाज निशांत, नवाकोरा फरीदचा बॉल एका चांगल्या पद्धतीने हाताळण्यासाठी जाणले जातात. या वेळेला बॉल बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि अक्षय गवळी हाही फलंदाज खूप लवकर साथ सोडून आता डगआउटच्या दिशेने परत चाललाय. मोठी विकेट गॉन. थँक्यू न्यूमॅन. मिस्टर प्रथम मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आपण रिदान 11ची बॅटिंग बघितली, डीप बॅटिंग लाईन आहे, परंतु त्याचप्रमाणे समोर जे गोलंदाज आहेत त्यांच्याकडे क्लास आहे, गुणवत्ता आहे, एक्युरेसी आहे आणि अनुशासन भन्नाट आहे. त्यामुळे बॅटल रंगणार आहे. कहते हैं कि अगर ईटों का बैलेंस हो दीवार खड़ी रहती है, सीटों का बैलेंस हो सरकार खड़ी रहती है, नोटों का बैलेंस हो व्यापार खड़ा रहता है और खिलाड़ियों का अगर बैलेंस हो तो आपकी टीम खड़ी रहती है. दोनों टीमें एक से बढ़कर एक है. मैच देखने में मजा आएगा क्योंकि ये मैच बड़ा होने वाला है. अगदी बरोबर ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख करताय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रीतम दाखल झालेत. प्रीतम यांना आपण पाहू शकाल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अक्षय भोणे यांना आपण पाहू शकाल. बॅटिंगनं खूप चांगलं काही करू शकले नाही. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या जाऊन तपासून पाहिली तर 3 रन. अक्षय नाही, यस प्रभावी यानेच केलं. ओपनिंग पेअरला दाखल झाला होता. त्यांच्या साथीचे आपण पाहतात खेळाडू नाही व्यवस्थित जबरदस्त कामगिरी, पण धावसंख्या चांगल्या झाल्या. सध्या षटक क्रमांक 2 ला सुरुवात होते. गोलंदाज अक्षय निनादसाठी कुठली लाईन हाताळणार हाही प्रश्न तेवढाच महत्वाचा. एका बाजूला गोलंदाज तयार होत आहेत. यावेळेला हाफ ट्रॅकरचा बॉल, क्षेत्ररक्षक तिथे देखील बॉलच्या खाली. निनाद पाटीलचा खेळ देखील संपलाय. गॉन. थँक्यू न्यूमॅन. रवींद्र मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. गेम चेंजर खेळाडू आहे, परंतु इथे सातत्य भरपूर महत्वाचं आहे. एका बाजूने खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल शिवशक्ती उसरणी संघाचं. शिव साथ देतो आणि शक्ती दाखवत आहेत आणि ओपोनेंट टीमला पूर्णतः जखडून ठेवले. रवींद्र मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. 3 धक्के लागलेले आहेत, फक्त धावा आहेत 3. येणारे 23 चेंडू आणि तब्बल तुम्हाला 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथून जर या षटकामध्ये इकॉनॉमी 30 राहिली, रिदान 11 थोडंसं प्रेशरमध्ये येईल, इथून 8-10 धावा आल्या तर या मॅचमध्ये जी कम बॅकिंग आहे किंवा पलटवर आहे यासाठी रिदान 11 खऱ्या अर्थाने चार्ज होईल. ती बरोबर या अनुषंगाने तुम्ही उल्लेख केला. आता चार्ज व्हावं लागेल, कारण जे महत्त्वाचे खेळाडू होते, सलामीचे खेळाडू होते, त्यांना व्यवस्थित दमखम नाही दाखवता आली. तुम्हाला या मॅचमध्ये आता जे मध्यफळीचे फलंदाज आहेत त्यांना जबाबदारी घ्यावी लागेल. आणि उत्कर्ष कहते कि लाखों मैल यात्रा भी केवल एक कदम से शुरुआत होती है. वो कदम डालना होगा, पूरी तरह से स्टे है एक जगह पर. अगर स्टार्ट करेंगे आगे बढ़ने का तो मैच को और आगे ले जा सकते हैं.
अगदी बरोबर. इथून आपण पाहू शकाल आता मॅचला सुरुवात करणं. जे 3 विकेट गेलेत मागे काय झालं विसरून चला. तुमच्या हातामध्ये आता येणारा काळ आहे, त्यामध्ये तुम्हाला काहीतरी चांगलं करावं लागेल. ज्या अनुषंगानं मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज रवींद्र दाखल झालेत. रवींद्रसाठी पहिलाच बॉल, सुरुवात चांगली करावी लागेल आणि ती सुरुवात केली रवींद्रनं. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4. थँक्यू. थोडंसं पान जरा पुढे ढकललंय. की लाईफ इज लाईक अ बुक. सम चॅप्टर्स आर सॅड, सम चॅप्टर्स आर एक्साइटिंग, बट इफ यू नेवर टर्न द पेज यू विल नेवर नो व्हॉट द नेक्स्ट चॅप्टर हॅज इन स्टोअर फॉर यू. ते भरपूर महत्त्वाचं. आणि टर्न केलाय पेज, त्यानंतर पुढच्या पानावरती 4 लिहिलं गेलं होतं. इथून मॅच स्टार्ट झालंय आणि आत्मविश्वासाचा चौकार होता. अल्टी पलटी चौकार. चांगला फटका सजवला रवींद्रनं. जिथे आपण पाहतात धावसंख्या अगदी मंदावली होती, त्या धावसंख्या मंदावलेल्या धावसंख्येला वेग देण्याचं काम रवींद्रनं पहिल्या बॉलवरती. ज्यावेळेला रवींद्र दाखल झाले त्यावेळेला कुणाल खेडे यांनी दर्शवलं की एक चांगला फलंदाज म्हणून निश्चित स्वरूपात रवींद्र आहे आणि त्यानं त्याची दाखवली जी किमया आहे तिने साकारली आणि चौकार शोधला अजित सर. स्टार्ट चांगला झालाय, गोलंदाजी चांगली आहे. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता. रवींद्रने आत्मविश्वासाने खेळलाय. फॅन्सी शॉट. धावसंख्या 7 वर स्थिरावले. यावेळेला फक्त दिशा देत आहे. चेंडू पॉईंटला जातोय. सिली पॉईंटला आपण बघताय थोडंसं फंबल झालं. सिंगलला डबलमध्ये. इथून रिस्क घेणार नाही संघ, कारण 3 महत्वाचे फलंदाज बाद झालेले आहेत. थोडंसं प्रेशर आहे. धावसंख्या सिंगलने पुढे जाते. 8 वर स्थिरावले. 56चं टार्गेट आहे, म्हणजे इथून बनवायचे ते 48. एक मोठं टार्गेट आहे, परंतु हरकत नाही. सुरुवातीचे खेळाडू जरी नाही चालले, मैदानाच्या आतमध्ये जे खेळाडू आहेत त्यांना जबाबदारीनं खेळा संघाला उचलावं लागेल. या वेळेला आपण पाहतायत थोडंसं पाय स्लिप झाला आणि तदनंतर बॅलन्स हरवून बसले. अदरवाईज हाही कॅच इथे होणं निश्चित स्वरूपात आपल्याला बघायला मिळालं असतं. थोडेसे इनबॅलन्स झाले, अन्यथा कॅच होऊ शकला असता. धावसंख्या 9 वर स्थिरावलेली आहे. चांगली गोलंदाजी करताना गोलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत. अक्षय. चौकारानंतर 2 चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत. रवींद्र. काही वेळेला आपण अलॉंग द कार्पेट बघताय. चेंडू मिड विकेटला फील्ड केलाय. धाव झाली असती, पण मी मगाशी म्हटलंय की इथून जे रिदान 11चं प्लॅनिंग आहे की रन्स हॅव टू बी स्कोर अँड विकेट हॅव टू बी सेव्ह, या धर्तीवर इथून त्याची लढाई होणार आहे. अगदी बरोबर. खऱ्या अर्थानं विकेट राखून धावा कशा जमवल्या जातील ह्याच्याकडे त्यांनी प्रामुख्यानं लक्ष दिलंय. चेंडूंचा खेळ तपासून पहिला 5 बॉल. अगदी शेवटचा बॉल या षटकातला अक्षय भोणे यांचा. हाफ ट्रॅकरचा बॉल याही वेळेला उभा राहिलाय समोरच. अक्षय भोणे यांच्या ओंजळीमध्ये खऱ्या अर्थानं हा कॅच कॅरी होतोय. फलंदाज रवींद्र बॅक टू दी डग आउट. मोठा झटका, मोठा हादरा. गॉन. थँक्यू. चला लवकर फलंदाज जायचं मैदानाच्या आतमध्ये. चौकार आला उत्कर्ष. त्यानंतर आपण बघितलं 2 सिंगल्स या ठिकाणी घेतले आहेत आणि कुठेतरी गोलंदाजाकडे थोडासा प्रेशर फलंदाजानं कन्वर्ट केला होता, तो त्यांना कन्सॉलिडेट करता आलेला नाही आणि 9 धावा स्कोर कार्डवरती. 2 षटकं कंप्लीट झाल्यात आणि ते 18-47 असं इक्वेशन कुणाल कीने आम्हाला सांगतायत. 18-47चा मॅच बॅटिंग करणाऱ्या टीमकडून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत रुचित. जे घातक फलंदाज आहेत, परंतु फक्त घातक इथून म्हणून नाही चालणार. तुम्हाला तो रोल आत्ता करायचा आहे. मागच्या अनेक टुर्नामेंट तुम्ही गाजवल्यात नो डाऊट. या एबी चषकामध्ये संघ अडचणीत असताना तुम्ही कसा खेळ करता याकडे आता संपूर्ण मायबाप प्रेक्षक वर्गांचं लक्ष आहे. पाहूया रुचित आलेत, नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. बघूया या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज निशांत येत आहे, ज्यांनी ओपोनेंट टीमच्या बॅटरला शांत ठेवलंय, तो आहे निशांत. आपण बघतायत इथून मात्र इंटेंट क्लिअर करावा लागेल. इथून मात्र थोडीशी रिस्क घेणं गरजेचे आहे रिदान 11 संघाला. बघूया निशांत. चांगली गोलंदाजी. शिवशक्ती उसरणी संघाचा एक महत्वाचा गोलंदाज. ओ वाट बॉल. लेग ब्रेक. अप्रतिम ब्रेक करताय चेंडूला पूर्णतः. आपण बघू शकाल डॉट बॉल. आर्म ऍक्शन भरपूर फास्ट आहे. चेंडूला रिलीज करतायत, थोडीशी फ्लाईट देत आहेत आणि चेंडू डॉट बॉल बघायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. जो तुम्ही उल्लेख केला निशांतनं प्रतिस्पर्धी संघाला शांत केलंय. शांत नाही, आता गारज केलंय. जिथे आपण पाहू शकाल धावांचा वेगच वाढत नाही. एक निशांतनं चौकार आणला, तदनंतर त्या चौकाराचा सुगंध नाही टिकवता आला. याही वेळेला बॅटची एज कॅच ड्रॉप आणि दुसरी कॅच ड्रॉप होत आहे.
या कॅचेस सुटण्याचं प्रमाण अजित सर वाढत चाललंय ना, ते मग कदाचित तुम्हाला कठीण काळात घेऊन जाईल. त्याचा इथून खऱ्या अर्थाने जो प्रेशर आणखीन वाढवण्याचा एक दुर्मिळ संधी होती. धावसंख्या डबल डिजिटमध्ये भरपूर वेळानंतर बघायला मिळते. 10 डबल डिजिटमध्ये आपण बघताय 56चं टार्गेट होतं. अडचणीमध्ये संघ सापडलाय. अभी नाही तो कभी नाही या पद्धतीने तुम्हाला खेळावं लागेल. बॅटची कडा बिहाइंड द विकेट. आणखीन एक धक्का लागतोय रिधान 11 केळवा संघाला. थँक्यू. रुचित बाद झाले. रुचित बाद आणि आदेश दाखल मैदानाच्या आतमध्ये. संघाचा विचार केला तर आतापर्यंत अर्धा संघ गारद. 10 वरती 5 धक्के. आदेश मैदानाच्या आतमध्ये. आदेश पहिलाच बॉल येता क्षणी त्यांना देखील त्या गोलंदाज निशांत यांनी भुरळ घातली. अगदी लेग स्टंपवरती बॉलची पिचिंग आणि तदनंतर पडल्यानंतर जो लेग कटरचा बॉल आहे ना, तिखट मारा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. खूप चांगला चेंडू जिथे ब्लाइंड स्ट्रोक फलंदाजाला शांत केलंय. अप्रतिम गोलंदाजी हाताळताना गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेला आदेश चेंडूला मात्र खेळतात. लॉंग ऑनला थोडंसं फंबल झाले. तिथे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करतायत. आता मात्र सर्वांच्या नजरा आदेशकडे लागल्या आहेत की चेंडूला आदेश कशा पद्धतीने देतात. शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. कहते हैं कोशिश आखरी वक्त होनी चाहिए. मंजिल मिले या फिर तजुर्बा दोनों ही चीजें दोस्तों नायाब होती आणि त्यासाठी तो प्रयत्न तुम्हाला इथे करावा लागेल. आदेश ते आपण बघतायत. नो बॉलचा कॉल बघायला मिळेल. 100च्या रूपानं स्कोर कार्ड पोहोचले. 13 धावा. येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिट आहे. एक लायसन्स मिळाले. एखादा मोठा शॉट तुम्हाला ऊर्जा देईल, आत्मविश्वास देईल, लढण्याची प्रेरणा देईल आणि मॅचमध्ये कम बॅकिंगसाठी तुमचे दरवाजे प्रशस्त करेल. परंतु गोलंदाज या ठिकाणी आपला पूर्ण क्लास वेगावरती स्वार. आउटसाइड ऑफ सम पिचिंग आणि चेंडूवरती लिहिले इट्स अ डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर शिवशक्ती उसरणी या संघाने काय गोलंदाजी केली. 13 वरती अर्धा संघ गारद देखील केला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आता 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये 43 धाव्यांची गरज. थोडंसं टार्गेट आहे ते मोठं होत चाललंय. जे तुमचं रन रेट आहे ते खूप वेगानं आता पुढे चाललंय. सरासरी मॅचमध्ये यायचं असेल तर या षटकात तुम्हाला मोठे फटके शोधणं अनिवार्य आहे, गरजेचंच आहे. मोठे फटके येतील का हाही प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आपल्याला बघायला मिळेल पुढच्या षटकामध्ये. तत्पूर्वी आम्ही विनिंग टीमच्या संघनायकांना विनंती करतोय. जयहनुमान मायकोफ जलसार, अमरदीप 11 जलसार, त्याच्यानंतर दातिवरे आणि मागचाच मॅच आपण बघताय आणि ज्या संघाने जिंकलाय आणि नंतर ह्या चालू मॅच मधील जो विनिंग संघ असेल आपण लॉट्स टाकणार आहोत. चिठ्ठ्यांचा ड्रॉ त्यासाठी आम्ही जी अनाउन्समेंट नावं केलेली आहेत त्या सर्व संघनायकांनी मुख्य मंचाकडे यायचं आहे. यावेळेला अतिशय सुंदर शॉट सिलेक्शन. चेंडूला खेळतायत डिफेक्सचा कव्हर्सला. धावसंख्या 2 ने आकार घेईल आणि धावसंख्या पोहोचते 15. अजून पर्यंत 11 चेंडू आणि आता 41चं इक्वेशन. टार्गेट भरपूर मोठं झाले. आस्किंग रन रेट वेगानं वाढतोय. इथे जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ऑन साईडला खेळले चेंडू मिड विकेटला. प्रीतम या खेळाडूला 3 वेळा संधी मिळाली परंतु प्रीतम 3 कॅच ज्याचे ड्रॉप झाले आणि तदनंतर देखील प्रीतम थोडे आत्तापर्यंत तरी शांतच दिसलेत.
आणि धावसंख्या इथे देखील आपण पाहताय आकार घेते ती म्हणजेच 1/16 धावा. 16 ऑन दी स्कोर कार्ड, 16 रन. 40 धाव्यांची गरज आहे आतापर्यंत या सामन्याला जिंकण्यासाठी. याही वेळेला रिदान 11 केळवासाठी हा नशिबाचा चौकार, 4. मला वाटते पहिला रवींद्रच्या बॅटमधनं आला, त्यानंतर ह्या 4 धावा आहेत. कुठेतरी चेंडू हा मैदानाच्या बाहेर जात नाहीये आणि आस्किंग रन रेट हा वेगाने वाढतोय. धावसंख्या 4ने प्लाय झाले, 22च्या रुपयाने पोहोचलंय 20 वरती. अजून 36 बनवायचे आहेत आणि येणारे चेंडू आहेत ते 9. म्हणजे षटकारांच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर तब्बल 6 षटकार. आडव्या बाटने चेंडूला इन टू द गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि गॅप शोधलाय. उशिरा का होईना आधीच्या बॅटमधनं चौकार आलाय. आता मात्र 8 चेंडू आणि 32ची गरज आहे. या 2 चेंडूवरती जर 2 मोठे शॉट खेळता आले तर मॅचमध्ये थोडंसं कमबॅकिंग, मॅचमध्ये थोडीशी उत्सुकता आणि मॅचमध्ये थोडासा पलटवारही बघायला मिळू शकतो. उत्कर्ष, अगदी बरोबर. जर हे 2 बॉल महत्वाचे आहेत, या 2 बॉलनं तुमचं शेवटच्या षटकाचं भवितव्य लिहिलं जाईल. हे 2 बॉल खूप महत्वाचे असतील. पुढचा बॉल यावेळेला खोलवर टप्पाचा बॉल होता, अगदी शरीरापासून दूर ठेवला. त्या बॉलला ड्राईव्हमध्ये खेळायचं होतं, डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल इथून देखील बाकी असेल. नक्कीच आपण रजनी टुर्नामेंट कमी खेळतो आणि त्याचं नुकसान आपल्याला होतं आणि तेच बघायला मिळतं. कारण आपण बघतोय दिवसाचे क्रिकेट खेळतायत, रजनी टुर्नामेंटमध्ये कधी कधी ते बॅकफूटवरती बघायला मिळतात कारण तितकासा अनुभव नसतो. ओ हेलिकॉप्टर उडवलंय आणि लॉंग ऑनला क्लिअर करतायत आदेश. या ठिकाणी आपण बघताय षटकार खेचताना येतो AB षटकार. धावसंख्या 6ने फ्लाय झाले आणि 30 वरती पोहोचले. येणारे चेंडू आहेत ते 6 आणि 26चं इक्वेशन शेष आहे. मॅच मध्ये थोडंसं प्रेशर वाढतंय. ऐकूया नयन पाटील कडनं एक रिफ्रेश सॉन्ग. थँक्यू. चला उसरणी संघ टीम मीटिंग कमी, मॅच कडे लक्ष केंद्रित करा. काय वाटते उत्कर्ष? 6 चेंडू 26 धावा. पहिल्या 2-3 चेंडूवरती मॅच कुठल्या दिशेने जाते हे मात्र क्लिअर होईल. गोलंदाजानं 2 डॉट बॉल हाताळले, मॅच कंप्लीट त्यांच्या फेवरला. फलंदाजानं पहिल्या 2 चेंडूवरती मोठे शॉट खेळला तर मॅच बॅलन्स मध्ये बघायला मिळेल. 6 मध्ये 26 जे फलंदाज आहेत ना आपल्याला पाहायला मिळतात. प्रीतम 3 जीवनदान त्यांना मिळाले, 3 वेळा कॅच सुटलाय. आत्ता त्यांना ही योग्य वेळ आहे. तुम्हाला 6 मध्ये 26 आहेत ना, मोठे फटके खेळायचे आहेत ना, ते येतील का? पहिला बॉल प्रीतम यांचे कॅच जरूर सुटले, परंतु आता फटक्यांमध्ये बदल नाही होत. मिडल ऑफ दी बॅट एकही फटका आलेला नाही. हाफ ट्रॅकरचा बॉल होता, तुम्ही मिड विकेटच्या वरनं खेळू शकत होतात, परंतु ते फक्त बघायला तसं दिसतं. मैदानाच्या आतमध्ये सिच्युएशन वेगळी असते. आता 5 मध्ये 25 आहेत अजित सर. येणाऱ्या काळात तुम्हाला 4 षटकार खेळायचे आहेत. बघूया आदेश आहेत. पुढचा चेंडू आपल्याला बॅट आणि सरळ बँड विकेट जात आहेत. आदेश माघारी. चांगली बॅटिंग केली परंतु कुठेतरी वेळ नव्हती त्यांच्याकडे. सलामवीरांनी थोडंसं नाराज केलं. बॅक द क्यू बघायला मिळाली. परतीचा प्रवास वेगात राहिला. 56 धावा जास्त नाही आहेत या ग्राउंडवरती, परंतु क्लाच उसरणी संघाचा आहे. मागच्या 2 वर्षामध्ये उसरणी संघाची जी स्ट्रेंथ वाढलेली आहे, ज्यांनी अतिशय सुंदर क्रिकेट खेळत कौशल्याचे आत्मसात केले, त्याच्या जोरावरती जो त्यांना आत्मविश्वास मिळालाय तो त्यांनी विजयामध्ये परिवर्तन केलंय. नवीन फलंदाज सुमोद दाखल झालेत. आता 4 बॉल आणि 4 मध्ये मोठे फटके आता इथून लाजमी आहेत, कारण धावसंख्यांचा जो वेग आता जो होता तो खूपच मंदावला. त्या अनुषंगाने शेवटच्या षटकात धावा पुष्कळ राहिलेत. येता क्षणी मोठा फटका सुमोदनं खेळलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर येतोय. लेट एंट्री, ग्रेट एंट्री. फटका जरूर मोठा आलाय. या 6 धाव्यांनी स्कोर कार्डला आकार घेईल आणि जाऊन पोहोचते ती म्हणजे 37 वरती, 37. थँक्यू. स्टार्ट खूप चांगला दिलाय. व्हेरी फर्स्ट बॉलला इंटेंट क्लिअर करताना इरादा पक्का केलाय, परंतु बघूया 3 चेंडू 19ची गरज आहे. पुढे सुबोध तयार होताना 37 रन्स ऑन स्कोर कार्ड. पुलटॉस आहे यावेळेला बघायचं आहे काय घडले मैदानाच्या आतमध्ये. सिंगल कंप्लीट झाले आणि DRS इथे मात्र बघितलं जाईल की बीमर आहे की नाही. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे.
फेअर डिलिव्हरी. इथे फलंदाज बाद होईल. तुम्ही क्रीजच्या आधीच भरपूर पुढे होतात आणि ज्या अनुषंगाने आपण पाहू शकाल नो बॉलसाठी जरूर चॅलेंज केलं. फेअर बॉल पंचांनी घोषित केल्या. फलंदाज बाद होतील. गॉन. धन्यवाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं एबी ग्रुप ट्रॉफी 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. आजच्या दिवसातील हा पहिल्या फेरीचा 5वा मॅच दांडाखाडी आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर साई 11 केलवा रोड या दोन संघादरम्यान हा सामना सुरू आहे. त्याच वेळेला आपण पुढच्या फेरीसाठी जो ड्रॉ केला जातोय त्यावरती देखील नजर असणार आहे. विजेते संघाचे कर्णधार तिथे पोहोचतील आणि जी आता मॅच सुरू आहे त्या संघाचा एक एक प्रतिनिधी राखीव खेळाडू आहेत म्हणजे तेही बघतील.
दांडाखाडी टीम एक राखीव खेळाडू या दांडाखाडी. दरम्यान लॉर्ड्स कशा पद्धतीने असतील आपण या ठिकाणी क्लिअर करतोय. 1 आणि 2 चे मॅच लागेल आणि त्यानंतर 4 आणि 5 चे मॅच लागेल. 1 आणि 2 मधला विनर हा तिसरा ज्या संघाचं नाव येईल त्यासोबत खेळेल याची आपण नोंद घ्या. एकदाच लॉटची प्रक्रिया पूर्ण करतोय. पुनश्च आपण लॉट्स टाकणार नाहीत आजच्या दिवसाचे.